नमस्कार शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणीला मुदतवाढ भेटली. शेतकऱ्यांना दिलासा. 20 सप्टेंबरपर्यंत करता येणार नोंदणी. तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामात शेतकऱ्यांनी केलेल्या ई पीक पाहणी नोंदणीसाठी सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. नोंदणी प्रक्रियेला आणखी 6 दिवसाची मुदतवाढ मिळालेली असून आता शेतकरी 20 सप्टेंबर 2025 पर्यंत नोंदणी करू शकतात. या निर्णयामुळे उशिराने नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाही संधी मिळणार आहे. ई पीक पाहणीसाठी अतिरिक्त वेळ आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत ई पीक पाहणी नोंदणीसाठी मुदत वाढवली आहे. याआधी अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2025 होती, मात्र आता ती वाढवून 20 सप्टेंबर 2025 करण्यात आली आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, कारण अनेक शेतकरी अजूनही आपली नोंदणी पूर्ण करू शकले नव्हते. ई पीक पाहणी ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या नोंदणीच्या आधारेच शेतकऱ्यांना पीक विमा, अनुदान, पीक कर्ज आणि इतर शासकीय योजना मिळतात. जर शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी केली नाही तर ते या योजनेपासून वंचित राहतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने ही नोंदणी वेळेत करणं आवश्यक आहे. आतापर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. अमरावतीमध्ये 13,84,822 हेक्टर, कोल्हापूरमध्ये 10,62,051 हेक्टर, सांगलीमध्ये 10,29,348 हेक्टर, नागपूरमध्ये 9,69,980 हेक्टर, यवतमाळमध्ये 9,02,661 हेक्टर, पुण्यामध्ये 7,62,883 हेक्टर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 7,59,542 हेक्टर. ही आकडेवारी स्पष्ट करते की शेतकरी ई पीक नोंदणीबाबत किती उत्सुक आहे. सर्वाधिक पिकांची नोंदणी जर म्हटलं तर राज्यात सोयाबीन, कापूस, मक्का आणि ऊस या पिकांची नोंदणी सर्वाधिक प्रमाणात झाली आहे. सोयाबीन 30,09,520 हेक्टर, कापूस 14,32,095 हेक्टर, मक्का 8,09,647 हेक्टर आणि ऊस 7,07,945 हेक्टर. या आकडेवरून खरीप हंगामातील पिकांची दिशा स्पष्ट होते. बहुवर्षीय पिकांच्या नोंदणीमध्येही मोठी वाढ झाली आहे. यामध्ये आंबा, डाळिंब, केळी यासारखी पिके मोठ्या प्रमाणात समाविष्ट झाली आहे. आतापर्यंत 29 लाख हेक्टर क्षेत्र नोंदणीत आले असून राज्यभरातील शेतकऱ्यांचा या पिकाकडे वाढता कल दिसून येतो. यामुळे शेतकऱ्यांचे दीर्घकालीन उत्पन्न निश्चित होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांसाठी दिलासा आणि अपेक्षा. बघा, सरकारने दिलेली मुदतवाढ ही शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे, मात्र शेतकरी संघटनांचा आग्रह आहे की अशा योजना आणखी सुलभ केल्या पाहिजेत. अनेक शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करताना अडचणी येतात. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने मदत केंद्रे सुरू करावी अशी मागणी केली जात आहे. ई पीक पाहणी नोंदणीसाठी मिळालेली ही मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. 20 सप्टेंबर 2025 पर्यंत नोंदणी करून शेतकरी शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकतात. सरकारने दिलेला हा दिलासा शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना योजनांशी जोडण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.